कारलं म्हटलं की त्याच्या कडूपणामुळे बरीच मंडळी खायला नकार देतात. आज आपण कारल्याची अशी खास भाजी बनवणार आहोत की जवळजवळ कडूपणा तुम्हाला जाणवणारच नाही. हलकीशी ग्रेव्ही, मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारी ही भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी तयार होणारी आहे. तर ही चविष्ट आणि सोपी कारल्याची भाजी कशी तयार करायची ते आपण चला मग बघूया. अजिबातही वेळ न करता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता सर्वात आधी आपण कारल्याची भाजी तयार करण्यासाठी असे मोठ्या आकाराचे कारले इथे मी घेतलेले आहेत. कारले जरी तुम्हाला हिरवेगार दिसत असले तरीही आज आपण भाजी अशी एका सोप्या ट्रिकने करणार आहोत, त्यामुळे तुम्हाला कडूपणा जाणवणारच नाही. आता सर्वात आधी करायचं काय बघा, कारले इथे आधीच मी धुवून घेतलेले आहेत. तर आपण इथे आता बघा, सुरुवातीचा जो कारल्याचा भाग आहे तो असा कट करून घ्यायचा आणि नंतर मग कारल्याच्या अशा आपल्याला गोल ज्या आहेत स्लाईस तयार करून घ्यायच्या आहेत. तर इथे आता तुम्ही जर चिप्स करायची खिसणी असेल तर त्याने सुद्धा अशा ह्या तयार करू शकता, पण त्या थोड्या मग पातळ होतात. पण अशा जर आपण इथे सुरीनं जर तयार करून घेतल्या तर त्यासुद्धा अशा हलक्याशा जाड पण एकसारख्याही तयार होतात. तर आता इथे बघा, बऱ्याचदा काय होतं, कारल्यामधील बिया कोणी काढतं कोणी नाही काढत, सर्वांच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत करण्याच्या. तर आता बिया जर कोवळ्या असतील, नाही काढल्या तुम्ही तरी चालतील, पण याच्या बिया थोड्या मोठ्या आकाराच्या आहेत आणि लहान मुलं जर खात असले तर मग बिया काढून टाकायच्या. आणि जाड जर बिया असल्या तर त्या खायलाही चांगल्या लागत नाहीत. पण बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, तर आवडीनुसार तुम्ही बिया ठेवू शकता किंवा नाही आवडत असल्यास काढूही शकता. तर इथे तर मी पूर्ण बिया याच्या काढूनच घेणार आहे आणि मधातला जो काही भाग आहे तो तसाही ठेवला तरीही तुम्ही चालेल. तर आता इथे पूर्ण बिया काढून मी कारले काप करून तयार घेतलेले आहेत करून. तर आता कारल्याचा कडूपणा कसा घालवायचा? तर सर्वात आधी कडूपणा जर नसेल तर कारलं खायला बरीच मंडळी तयार होतात. तर आता सर्वात आधी कारल्यावर आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे अर्धा ते पाव चमचा मीठ मी घातलेलं आहे आणि पाव चमच्यालाही थोडी कमी एवढी हळद घालायची. तर आता हळद आणि मीठ कारल्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे आपल्याला. तर मी इथे व्हिडिओत दाखवते तुम्हाला त्या पद्धतीने. वेळ जर असेल तुमच्याकडे रात्रीही तुम्ही असं मीठ आणि हळद लावून ठेवली कारल्याला तर चालेल. पण आता घाईच्या वेळी जर वेळेवरच कारलं करायचं असेल तर 5-7 मिनटं आधीही तुम्ही याला हळद मीठ लावून ठेवलं तरीही चालेल. तर आता इथे कारलं बाजूला ठेवूया, तोपर्यंत भाजीची तयारी करूया. 2 मध्यम आकाराचे कांदे मी घेतलेले आहेत जाडसर चिरून. तर हे कांदे मिक्सरच्या भांड्यामध्येच घालून घ्यायचे आहेत. अजिबात कुठेही भाजलेले वगैरे नाहीत, तसेच घेतलेले आहेत. 8 ते 10 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि सोबतच अर्धा इंच आलंसुद्धा यामध्येच घालून घ्यायचं आहे. आता यामध्येच आपल्याला कोथिंबीरसुद्धा घालायची आहे. तर मूठभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता पाणी न घालता आपल्याला याचं वाटण तयार करायचं आहे. आता बऱ्याचदा कोणी याला वाटण म्हणतं, कोणी नुसतं आपण कांदा लसूण बारीक न करता असा मिक्सरमध्ये जर घालून घेतला तर तो एकसारखा भाजीला लागतो. बघा असा तयार केलेला आहे, पण कांदा दिसत आहे. जास्त पेस्ट अजिबातही याची कुठेही केलेली नाही. तर असं आता हे आपण एक प्रकारचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर आता आपण भाजीमध्ये टाकण्यासाठी टोमॅटोसुद्धा बारीक करायचा आहे. तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बघा, आता इथे टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक करायचा आहे. टोमॅटो मी तुम्हाला आकारासाठी दाखवत आहे की असा एक मध्यम आकाराचा मी घेतलेला आहे. तो सुद्धा जाडसर असा चिरून आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच घालून घेणार आहोत. पण याचीसुद्धा पेस्ट अजिबातही करायची नाही. आपल्याला हा तुम्ही मग बारीक चिरूनही घेऊ शकता. हलकासा दरदरीत असाच बारीक करायचा आहे, म्हणजे टोमॅटो दिसायला हवा. तर इथे तुम्हाला जवळून दाखवते मी. बघा या पद्धतीने आपण हा टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे. तर भाजीची तयारी तर झालेली आहे आणि कारला आपण जिथे हळद मीठ लावून ठेवलेलं होतं त्याला बघा कसं पाणी सुटलेलं आहे. असं पाणी जर सुटलं तर यातलं जे कडू पाणी असते ते पूर्ण निघून जायला मदत होते. आता ही कारलं आपण एका मोठ्या भांड्यामध्ये घेणार आहोत आणि मग हे कारलं 2 पाण्याने स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे. म्हणजे जितकं तुम्ही असं 2-3 पाण्याने धुणार आहात हे कारलं तर तितकाच त्याचा कडूपणा निघून जायला मदत होते. तर आता इथे सुरुवातीला बघा मी यामध्ये भरपूर असं पाणी घालून घेते आणि नंतर हे कारलं व्यवस्थित असं हाताने चोळून धुवून घ्यायचं. पण कारलं तुटायला नको. तर त्यासाठी बघा इथे असं हलक्या हाताने आपल्याला हे कारलं धुवायचं आहे. तर इथे आता पूर्ण हे कारलं याच पद्धतीने मी आधी धुवून घेते 2 ते 3 पाण्याने आणि नंतर मग तुम्हाला पूर्ण पाणी यामधलं काढून
घेतल्यानंतर आपण भाजीची तयारी करणार आहोत. तर बघा, हे पूर्ण कारल्यातील कडू पाणी आहे आणि हे पाणी पूर्ण जर निघालं तरच तुमच्या कारल्याचा कडूपणा नाहीसा होतो. बघा, कारलं धुवून घेतलेलं आहे मी 2 ते 3 पाण्याने आणि आता आपल्याला भाजीची तयारी करायची आहे. तर कारलं शिजायला बराच असा वेळ लागतो. तर इथे सर्वात आधी एक असं पसरट भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये तेल घालून घ्यायचं. आता हे तेल तुम्ही भाजीसाठीही वापरू शकता. तर इथे मी तेल गरम झाल्यानंतर बघा, यामध्ये एक एक आपण कारल्याचे काप घालून घेणार आहोत. तर इथे सर्व एकदम आपल्या भांड्यामध्ये बसणार नाही, तर 2 ते 3 आपल्याला बॅचमध्ये हे कारले असे तळून घ्यायचे आहेत. तर इथे आता हे कारलं मी जेवढं बसलं या भांड्यामध्ये तेवढंच घातलेलं आहे, म्हणजे ते व्यवस्थित तळलं जातं. तर आता इथे आलटून पालटून छान याला हलकासा कुरकुरीतपणा येऊ द्यायचा आहे आणि मग ते कारलं काढून घ्यायचं आहे. असं कारलं खायलाही चविष्ट लागतं आणि त्याचा कडूपणाही बऱ्यापैकी नाहीसा होतो आणि कारलं शिजायलाही वेळ लागत नाही. बऱ्याचदा घाईच्या वेळी जर तुम्हाला झटपट असं कारलं तयार करायचं असेल तर नक्कीच ही पद्धत एकदा वापरून बघा. तर आता बघा, या कारल्याला छान रंग आलेला आहे. आता हे कारलं दोन्हीही बाजूनी आपण छान खरपूस असं होईपर्यंत तळून घेतलेलं आहे. आता हे मी काढून घेणार आहे. तर आता इथे हे कारलं बघा छान शिजल्यासुद्धा गेलेलं आहे आणि हलकासा याला कुरकुरीतपणासुद्धा आलेला आहे. तर आता हे काढून घेते आणि याच पद्धतीने राहिलेले जे कारल्याचे काप आहेत ते आधी तळून घेते आणि दाखवते तुम्हाला मग. तर आता इथे आपलं संपूर्ण कारलं जे होतं ते तळून झालेलं आहे आणि कारलं इथे शिजलं आहे की नाही ते सुद्धा तुम्हाला चेक करून दाखवते. बघा, असं कारलं शिजल्या गेलेलं आहे, म्हणजे भाजीमध्ये शिजायला त्याला वेळ लागत नाही जास्त आणि जास्त पाण्याचाही वापर करावा लागत नाही. तर आता भाजी फोडणीसाठी ते तेल मी घालून घेतलेलं आहे कढईमध्ये. तर इथे आता आपल्याला तेल गरम झाल्यानंतर यामध्ये बघा, पाव चमचा मी जाडसर कुटलेलं जिरं घातलेलं आहे यामध्ये. आता त्याचबरोबर आपल्याला हिंग घालायचं आहे. तर इथे मी पाव चमच्यालाही थोडा कमी एवढा हिंग यामध्ये घालणार आहे. आता आपण कांदा लसूण जे मिक्सरला फिरवून घेतलेले होते ते घालायचे आणि लगेचच झाकण ठेवायचं यावर. म्हणजे पूर्ण भाजीचे जे कांदा लसूण त्याचा पूर्ण जो फ्लेवर आहे तो तेलामध्ये छान उतरतो आणि भाजीची चव आणखीनही छान लागते. तर आता इथे कांदा लसूण छान तेलामध्ये आधी परतून घ्यायचा आहे आपल्याला. तर आलटून पालटून छान कांद्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आणि नंतर मग यामध्ये पुढचं एक एक करत साहित्य आपण घालणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता कांदा आहे त्याचा रंग बदललेला आहे. तर आता यामध्ये कोरड्या मसाल्यांमध्ये सर्वात आधी आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे. यामध्ये आता आपल्याला हळद घालायची आहे पाव चमचा आणि त्यानंतर यामध्ये धना पावडर घालायची आहे अर्धा चमचा. तर यामध्ये बघा, आता सर्व कोरडे मसाले घालून झालेले आहेत आपले. आता हे सर्व कोरडे मसाले आपण जो कांदा लसूण परतलेला आहे तेलामध्ये त्यासोबत आणखीन थोड्या परतून घेणार आहोत. आता यामध्ये आपण जो टोमॅटो मिक्सरला फिरवून घेतलेला होता तो घालणार आहोत. टोमॅटो घातल्यामुळे भाजीला छान हलकासा आंबटपणा येतो, म्हणजे दुसरं कुठलंही आंबट घालायची यामध्ये गरज पडत नाही. तुम्ही लिंबाचा रसही घालू शकता, पण टोमॅटोमुळे भाजीला छान चव येते. तर आता यामध्ये भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे. असं केल्यामुळे वाटणाला त्यात छान तेल सुटतं. तर आता झाकण काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला परत एकदा छान व्यवस्थित असं हे एकत्र करून घ्यायचं आहे. आता भाजीची टेस्ट अजून वाढावी यासाठी यामध्ये चमचाभर बेसन पिठाचा आपण वापर करणार आहोत. यामुळे तुमची भाजीची जी ग्रेव्ही आहे तिलासुद्धा दाटसरपणा येतो आणि चवही छान लागते. आता हे बेसन पीठ सर्व साहित्य गरमच आहे, कढईसुद्धा गरम आहे, त्यामुळे ते भाजायला जास्त वेळ लागत नाही. चमचाभर बेसन पीठ लगेचच भाजलं जातं. आता यामध्ये मी परत थोडी कोथिंबीर घालणार आहे. ही ऑप्शनल आहे, तुम्ही नाही आवडत असेल तर मग इथे नाही घातली तरीही चालेल. आता हे सर्व साहित्य छान आपलं भाजून झालेलं आहे. आता यामध्ये आपण तळून घेतलेले कारल्याचे काप आपल्याला घालायचे आहेत. तर इथे कारल्याचे काप घालून घेते आधी. आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठही घालायचं आहे. तर आता इथे मीठ घालून घेते आधी आणि आता आपल्याला पूर्ण जे कारल्याचे काप आहेत ते या मसाल्यामध्ये छान एकत्र करून घ्यायचे आहेत. आता पूर्ण काप मसाल्यामध्ये आपण एकत्र करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, कारण आज आपण हलकीशी ग्रेव्ही या कारल्याच्या भाजीमध्ये करणार आहोत.
म्हणजे कारलं कोरडंही होत नाही आणि ज्यांना कोरडी कारल्याची भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तर आता बघा हे छान एकत्र करून झालेलं आहे. आता यामध्ये पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे, पण तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता. तर इथे मी जवळपास अर्धा ते पाऊण पेला पाणी यामध्ये घालणार आहे. मला थोडं पाणी अजून कमी वाटत आहे, त्यामुळे थोडं पाणी मी यामध्ये वाढवणार आहे. तर आता इथे मला पाहिजे तशी या भाजीची जी ग्रेव्ही आहे तिची कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे. त्यामुळे जास्तीचा पाण्याचा इथे मी वापर करणार नाही आता. आता परत यावर झाकण ठेवते आणि 2 मिनिटाची वाफ काढून घेते. कारलं शिजलेलं आहे तरीसुद्धा असं वाफ काढून शिजवल्यामुळे पूर्ण मसाल्यातील फ्लेवर त्या कारल्यामध्ये उतरतात आणि त्याची चव आणखीनही खायला अधिकच टेस्टी लागते. तर आता हे सर्व छान एकत्र करून झालेलं आहे आणि बघा ही कारल्याची भाजी आपली अगदी जेवणासाठी तयार झालेली आहे. चला मग सर्व करूया. तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची ही झटपट तयार होणारी, अजिबातही कडू न लागणारी, हलकीशी ग्रेव्ही असलेली कारल्याची भाजी? तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.